मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस. जमुनानगर येथून एक आरोपी जेरबंद. 85,000च्या 2 दुचाकी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आज दिनांक 29 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून एकूण 85,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्यात. या कारवाईमुळे शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शेख आरेफ शेख मुख्तार वय वर्ष 23 राहणार जमुनानगर रेल्वे स्टेशन रोड जालना याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर क्रमांक MH21 AJ3115 व होंडा कंपनीची युनिकॉर्न क्रमांक MH20GS 8824 अशा 2 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्यात. जप्त केलेल्या वाहनांची नोंद तपासली असता सुपर स्प्लेंडर ही सदर बाजार पोलीस ठाणे जालना इथं दाखल गुन्हा क्रमांक 133/2020 कलम 379 भारतीय दंडविधान मधील असून तिची किंमत सुमारे 25,000 रुपये आहे. तसेच युनिकॉर्न ही फुलंब्री पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हा क्रमांक 46/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता मधील असून तिची किंमत सुमारे 60,000 रुपये असल्याचं निष्पन्न झालंय. एकूण 85,000 रुपये किमतीच्या या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आरोपीला पुढील तपासासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे, सॅम्युअल कांबळे, विजय डिक्कर, सागर बाविस्कर, दत्ता वागुंडे, संतोष श्रीवास, योगेश सहाने, धीरज भोसले, अशोक जाधवर या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.